नमस्कार. मनाचे श्लोक एक मागोवा या मालिकेतील आज हा 5वा भाग. पहिल्या 4 भागांना आपण सगळ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद. या कोरोना काळामध्ये हा वेगळा प्रयोग चालू आहे आणि त्यामुळे वेगळ्या माझी पुस्तकं किंवा त्याच्या मनातले विचार हे या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न चालू आहे आणि त्याला रिस्पॉन्स मिळतो. हा आणखीन एक आनंदाचा भाग आहे आणि सर्वच हे भाग माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आहेत. अरुण गोडबोले या आपण जरूर बघा. मागच्या सर्व मालिकाही त्या भागावरती आहेत आणि हे जी मी आत्ता सांगतो, निरूपण करतो आहे, ते माझ्या मनाचे श्लोक एक मागोवा या पुस्तकावर आधारित आहे. 91 साली हे पुस्तक मिळलं, 1991ला, आणि त्या हे 5वी आवृत्ती आत्ता चालू आहे. त्यालाही उत्तम रिस्पॉन्स लाभला आहे. 225 रुपये किमतीचं हे पुस्तक आहे. आपल्याला पाहिजे असेल तर आपण माझे संपर्क साधू शकता किंवा महत्त्वाच्या बुक सेलर्सकडे सगळीकडे ते उपलब्ध आहे. माझा फोन नंबर 98-220-16-299 आणि ईमेल आय डी आहे arun.godbole009@gmail.com, सगळं स्मॉलमध्ये. तेव्हा आपले अभिप्राय असेल येत राहून देत आणि मुख्यतः आपल्याला या वाचनातून आनंद आणि समाधान मिळावं, आपल्याला एक आंतरिक समाधान मिळावं अशी अपेक्षा आहे माझी. श्लोक क्रमांक 18. मना राघवे विना आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तू रे, ज्या वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, त्या वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे. मनुष्यपणाचा जन्मच मुळी वासनेपोटी झाला असल्याने तो वासनेपासून एकदम मुक्त होणे शक्य नाही. मनामध्ये वेगळ्या वासना उठत राहणे हा मानवी मनाचा धर्मच आहे. पण ज्याला खऱ्या अर्थाने स्वतःचे हित करून घ्यायचे, जीवन सार्थकी लावायचे, त्यांनी या वासनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. वासना 2 प्रकारच्या असतात. सद्वासना म्हणजे परमेश्वर प्राप्तीची आशा किंवा दुसऱ्यावर उपकार करावे, दुसऱ्याला मदत करावी अशी चांगल्या नीतिधर्माच्या आचरणाची वासना आशा. आणि दुर्वासना म्हणजे शरीरपूंच्या प्राप्तीच्या इच्छा. अर्थात या आशा करण्याच्या लेखी ज्या म्हणजे दुर्वासनांचे जे आशा करतात त्यांच्या लेखी मात्र काम, क्रोध, मोह हे शत्रू नसून सुखाचे सखेच वाटत असतात. साधकाने मात्र या वासनांचा त्याग करून राघवाची म्हणजे परमेश्वर प्राप्तीची आस धरायला हवी. एकदा आपण निश्चयाने त्या मार्गाला लागलो म्हणजे आपोआपच वाईट वासनांचा जोर कमी होऊ लागतो आणि हा अनुभव येणे ही आपल्या प्रगतीची खूणच समजली पाहिजे. ज्याला अशी परमेश्वर प्राप्तीची तळमळ ओढ लागेल त्याला परमेश्वराचेच गुणवर्णन करायचे वाटेल. आपण रोजच्या आपल्या आयुष्यामध्ये अनेक वेळा तोंड देखील स्तुती करत असतो. किंबहुना असा तोंडपुजेपणा करणे म्हणजेच व्यवहार पाळणे असे आपण त्याला गोंडस नाव देतो. माझे एक वयस्कर मित्र आहेत ज्यांचं नाव बाबूराव. पूर्वी संस्थाने विलीन होण्यापूर्वी ते एका संस्थात नोकरीला होते. त्यामुळे त्यांच्या तोंडात महाराज, सरकार, स्वारी असे शब्द आणि मनात पक्का तोंडपुजेपणा बसला आहे. त्यामुळे आजसुद्धा कोणी जरा बरा माणूस दिसला की नमस्कार, सरकार करून ही स्तुती पाठकाची भूमिका चोख बजावतात. आताचा त्यांचा मालक त्यांच्यावर या स्तुतीमुळे खुश होता. त्याने काही केले तरी यांना त्याचे कौतुकच. त्यामुळे मालकालाही आपलं सगळं वागणं बरोबर आहे असं वाटत असे व तो प्रत्यक्षात बिघडत गेला. अनेक व्यसनांनी त्याची जेव्हा दुरावस्था झाली तेव्हा त्याने बाबूरावनं बोलवून सांगितले की तुम्ही माझे इतके जुने नोकर, मग मला वेळीच योग्य मत का नाही सांगितलं? तुम्ही जर ते सांगितलं असतं तर माझी चूक मला सुधारता आली असती, ही परिस्थिती आली नसती. या प्रश्नाला बाबूरावांजवळ उत्तर नव्हते आणि त्यांनाही आपली चूक उमगली होती. पण आता त्याला काय उपयोग नव्हता. होणारे नुकसान होऊनच गेले होते. काही वेळा असे तोंडपुजे किंवा आपले स्तुतीपाठक जवळ असण्यापेक्षा निंदक जवळ असलेले बरे. म्हणून समर्थ म्हणतात की माणसाने स्तुती करायची झाली तर ती एका राघवाचीच करावी, कारण गुणगान करायला तोच एकमेव पात्र आहे. कोणताही माणूस पूर्ण नसतो. त्याच्या स्तुतीत व्यर्थ वेळ घालवण्यापेक्षा परमेश्वराचेच गुणवर्णन करावे. अशाच अर्थाचा एक दुसरा श्लोक आहे. स्तुती करावी परमेश्वराची, करू नये व्यर्थ कधी नराची. परंतु बाबुरावांसारखी माणसं जी आहेत ती याचा सरळ अर्थ घेत नाहीत. ते वेगळाच गमतीशीर अर्थ काढतात. ते म्हणतात परमेश्वराची स्तुती करावी बरोबर आहे, मानवाची व्यर्थ स्तुती करू नये हेही बरोबर आहे. पण जर एखाद्या माणसाची स्तुती करून ती व्यर्थ जाणार नसेल व आपला काहीतरी लाभ पदरात पण नसेल तर अशा कारणाने माणसाची स्वस्तुती करायला हरकत नाही.
या तऱ्हेने वागणाऱ्या माणसांना काही तात्कालिक लाभ होतो असं वाटेल, पण अंतिम सुखाच्या दृष्टीने ते निरुपयोगी आहे. समर्थ हे प्रपंच साधून परमार्थ कसा साधावा हे सांगताना म्हणून एका राघवाचेच गुणगान करावे सांगतात. सर्व वेद, शास्त्रे आणि पुराणे यांनी त्याचेच गुणवर्णन केले आहे. अनेक संतांनी असं सांगितले की जन्मभर आम्ही परमेश्वराचे गुणगान करीत आलो, आयुष्य संपत आले तरी हे गुणवर्णन पूर्ण होत नाही, कारण या गुणवर्णनामुळे जे समाधान आम्हाला मिळते ते अन्य सर्व सुखापेक्षा सुद्धा जास्त वरचढ आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 19. मना सर्वथा सत्य सोडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे, मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. या विश्वाच्या पसाऱ्यात परमेश्वर हेच एकमेव सत्य आहे. आपल्याला दिसणारे सर्व जग त्याच्याच मायेचा पसारा आहे. अद्वैत तत्त्वज्ञानाप्रमाणे या प्रत्येक वस्तूच्या मागचे परमेश्वराचेच मूलतत्व आहे, परंतु आपण प्रपंची माणसे हे मूलतत्व विसरतो आणि मायेच्या पसाऱ्याला सत्य मानून चालू लागतो. मग सुख मिळवण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू गोळा करण्याचा प्रयत्न करीत जातो. कधी आपण पैसा हे सुखाचा आधार मानतो आणि मग कोणत्याही मार्गाचा अवलंब करून तो मिळवण्याचा प्रयत्न करतो. कधी कोणी विषयातच सुख मानू लागतो आणि मग या बाह्य गोष्टीचे अवडंबर मांडून त्यांच्या पसाऱ्यात आनंद शोधायचा प्रयत्न करत राहतो. समर्थ मनाला बजावतात, या प्रापंचिक गोष्टी मिथ्या आहेत, तेव्हा त्यांचा पसारा मांडायचे बंद करून साधकाने चिरंतन सत्य जो परमात्मा त्याच्या प्राप्तीचे प्रयत्न करणे जरूर आहे. एकदा एक साधू परमेश्वराची प्राप्ती म्हणून तपश्चर्या करण्यासाठी जंगलात गेला. तपसाधना सुरू करताना अगदी निसंग असावे म्हणून त्याने सर्व वस्त्रांचा त्याग केला व तो करू लागला. काही काळानंतर जंगलातून लोकांची ये जा सुरू झाली. त्या साधूची उपासना व्यवस्थित सुरू होती, पण त्याला वाटले आता नगरजनांची रहदारी अधूनमधून होती आहे, त्यात काही स्त्रियाही असतील, तेव्हा आपली ही दिगंबर अवस्था त्यांना दिसणं योग्य नाही ना. तेव्हा फक्त एक लंगोटी आपण लज्जा लक्षणार्थ घालावी म्हणून त्याने लंगोटी लावून उपासना सुरू केली. मग स्नानानंतर बदलायला दुसरी लंगोटी घेणे त्याला भाग पाडले. वाळत घातलेली लंगोटी कधी कधी उंदीर कुरतडू लागले. तो संत्रस्त झाला. मग त्या उंदरांच्या त्रासातून मोकळे होण्यासाठी त्याने एक मांजर पाळले. उंदरांचा त्रास संपला, पण मांजराच्या दुधाची रोज काय व्यवस्था करायची ही काळजी त्याला लागली. त्यावर उपाय म्हणून त्याने एक मग गाय आणली. तिच्या दुधाने मांजराची समस्या सुटली, पण गायीची सेवा, शेणगोठा, दाणा वगैरे रोज करायला लागू लागली. उपासनेत त्यामुळे व्यत्यय येऊ लागला. हा व्यत्यय थांबेना. शेवटीने मांजर, गाय, गोठे या सर्व पसाऱ्यासाठी लग्न करून टाकले. प्रपंच थाटला आणि त्याच्या उपासनेचा निकाल लागला. या मिथ्या पसाऱ्यात गुंतून गेल्याचा असा परिणाम होऊ शकतो. म्हणून सत्य नवे चिरंतन सत्य अशा परमात्म्याचे नित्यस्मरण ठेवणे आवश्यक आहे. हे नित्यस्मरण आपण वाणीने त्याचं नाम घेऊन म्हणजे नामस्मरण करून ठेवू शकतो, तसेच पूर्ण एकाग्रतेने त्याचे चिंतन करून ठेवू शकतो. संतांच्या ग्रंथांचे वाचन करून ठेवू शकतो किंवा भजन पूजन करतानाही ठेवू शकतो. असे चिरंतन सत्याचे सतत स्मरण ठेवले तर आपल्याला आपोआप मिथ्या मायेचे विस्मरण होऊ शकेल आणि केवळ प्रपंचाच्या पसाऱ्यातच अडकून न पडता आपण खरी साधना करू शकू. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 20. बहु हिंपुटी होईजे मायपोटी, नकोरे मना यातना तेची मोठी, निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, अधोमुखरे दुःख त्या बाळकासी. समर्थ इथं गर्भात असलेल्या बालकाच्या अवस्थेचे वर्णन करतात. जन्ममरणाच्या फेऱ्यात सापडल्यामुळे आपण दुःख भोगत असतो असे सर्व शास्त्रात सांगणे आहे. मानव आणि अन्य प्राणी यांच्यात बुद्धीचा फरक आहे. मानवाला परमेश्वराने विचार करायची बुद्धी दिली ती इतरांना नाही. समर्थांची अशी अपेक्षा आहे की मानव योनीत जन्माला आलेल्या प्रत्येक स्त्री पुरुषाने ही परमेश्वरी देणगी जी बुद्धी आहे तिचा सदुपयोग करून घेतला पाहिजे. म्हणजे तिचा वापर करून सारासार विचार आणि विवेकाच्या आधारे विषय त्यागून विचारांची संगत धरली पाहिजे. म्हणजेच परमेश्वराच्या प्राप्तीसाठी प्रयत्न केले पाहिजे. असे केले तरच तुम्हाला मनुष्य जन्माला सार्थक केल्याचं समाधान मिळेल. जन्ममरणाच्या चक्रामध्ये दुःख आहे त्याची सुरुवात जन्मापूर्वी गर्भावस्थेपासूनच होते. मातेच्या गर्भात असताना जीव यातनाच भोगत असतो. त्या अवस्थेत जीव अधोमुख असून कोंडला गेला असतो. त्यामुळे त्याला चोहूबाजूने बंदिस्त राहावे लागते. तो उकडून निघत असतो.
त्या बंदिस्त अवस्थेतून त्याची 9 महिने सुटकाही नसते. या कोंडलेल्या स्थितीमुळे होणाऱ्या यातना अतिशय दुस्सह असतात. या सर्व वर्णनामागील समर्थांचा हेतू साधकांच्या मनात पुनरपी जननम पुनरपी मरणम या चक्रव्यूहाबद्दल अप्रिती निर्माण करणे हाच आहे. जन्मापूर्वी जर हे दुःख जीवाला भोगावं लागत असेल तर पुढचे जगणे त्याहून जास्त दुःखदायक असणार नाही का? आणि दर जन्मात हे दुःख सोसण्यापेक्षा मानवी जन्म सत्कारणी म्हणजे राघवचरणी लावून सफल करावा आणि परमसुखमय असा मोक्ष मिळवून जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून कायमची सुटका करून घ्यावी हे श्रेयस्कर नाही का? जीव गर्भावस्थेत असताही जागृत असतो. महाभारतामध्ये अभिमन्यूने गर्भात असताना चक्रव्यूहाचे आंशिक ज्ञान प्राप्त केले होते असा उल्लेख आहे. आपल्याला माहिती आहे की अभिमन्यूला चक्रव्यूहात जायचं कसं माहीत होतं, पण बाहेर कसं पडायचं हे माहीत नव्हतं आणि त्यामुळं त्याचा वध कौरवाने केला. विशेष म्हणजे ही जागृती जीवाच्या शिवाशी म्हणजे परमात्म्याशी असणाऱ्या अतूट नात्याबद्दल असते. परंतु जन्म झाल्यावर हे नाते आपण विसरून जातो. आत्मा आणि शरीर यांचे वेगळेपण, शरीराचे नाश पावणारे कवच आणि आत्म्याचे चिरंतन तत्व हे सर्व ज्ञान गर्भावस्थेत जागृत असते. पण प्रत्यक्ष जन्म आल्यावर आपण माझे शरीर म्हणजेच मी असे समजू लागतो. जन्मण्यापूर्वी सोहम म्हणजे मी तोच म्हणजे परमात्म्याचा अंशही जागृत असते. पण जन्मल्यावर आपण कोहम म्हणजे मी कोण असे म्हणू लागतो आणि येथूनच आपल्या आध्यात्मिक रसाला सुरुवात होते. ही अधोगती थांबवायची असेल तर प्रत्येक साधकाने आपण परमतत्वाचे अंश आहोत ही जाण ठेवून साधना करणे जरूर आहे. असे केल्यानेच आपण कोहमपासून पुन्हा सोहमपर्यंत किंवा तत्वमसी म्हणजे मी म्हणजे तूच आहेस यापर्यंत पोचू शकू. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 21. मना वासना चुकवी येरधारा, मना कामना सांडिरे द्रव्यधारा, मना यातना थोरहे गर्भवासी, मना सज्जना भेटवी राघवासी. जन्ममरणाच्या फेऱ्याला समर्थ येरझारा असे अतिशय यथार्थपणे संबोधतात. प्रपंची माणूस षडरिपूंच्या तावडीत सापडलेला असतो. त्यातून त्याला बाहेर काढून परमात्मा प्राप्तीच्या दिशेने नेणे हे संतांचे काम असते. या 6 शत्रूपैकी विषयवासना म्हणजे कामवासना आणि द्रव्यवासना म्हणजे पैशाचा मोह हे दोन शत्रू त्यातल्या त्यात जास्त भयंकर आहेत असे समर्थांचे सांगणे आहे. आपला देह हे सुखोपभोगाचे साधन मानले तर विषयवासनेपासून मिळणारे सुख उत्कट असते. पैसा हे तर असे अस्त्र आहे की त्याचा दुरुपयोग करायचा झाल्यास त्याद्वारे आपण अनेक नको असलेल्या गोष्टी करू शकतो. एका दृष्टीने द्रव्य अग्नीसारखे आहे. आपण अग्नीचा सदुपयोग करून रुचकर अन्न शिजवू शकतो, अनेकांची भूक भागून दुवा देऊ शकतो. पण जर त्याच अग्नीचा दुरुपयोग करायचा झाला तर कोणाचेही घर पेटवून देऊ शकतो. आता असा दुरुपयोग केल्यास त्यात बिचाऱ्या अग्नीचा काही दोष नसतो. दोष असतो तो त्याचा उपयोग करणाऱ्याचा. तसेच द्रव्याचा उपयोग करून अनेक दुःखीरांचे दुःख हलके करता येते. त्याच पैशाच्या ताकदीवर अनन्वित अत्याचारही करता येतात. म्हणून त्याचा उपयोग करण्याची मनाची बुद्धी आहे ती जागृत करून सन्मार्गावर ठेवणे जरूर आहे. पण एकदा पैसा हातात आला की ती तशी स्थिर राहत नाही असा आपला अनुभव आहे. म्हणून मुळातच पैशाचे प्रेम कमी करायला म्हणजे द्रव्यलोभ सोडायला मनाला शिकवले पाहिजे. विषय वाचणे सुद्धा असेच आहे. प्रपंची माणूस ती पूर्णपणे सोडू शकत नाही. म्हणून शास्त्रांच्या मर्यादेतच ती ठेवली पाहिजे. प्रपंची माणसाचे एकपत्नीव्रत पालन म्हणजे शास्त्राला अपेक्षित ब्रह्मचर्य पालनच होय. पण ती वासना बेताने भोवणे किंवा मर्यादित ठेवणे हेही सोपे नसते. त्यामुळे मनाला समर्थ या दोन्ही वासनांतून सुटका करून घ्यायला सांगत आहे. गर्भवासाचे दुःख 20व्या श्लोकात वर्णन केल्यानंतर या श्लोकात त्या यातना केवळ फार मोठ्या आहेत म्हणून उल्लेख करून समर्थांनी मनाला या जन्ममृत्यू या चक्रातून सुटण्यासाठी निग्रहपूर्वक काम आणि द्रव्य या दोन्ही रिपूंपासून मुक्त होण्यास बजावले आहे. या दोन्हींचा अनुनय करण्याऐवजी मनाने एका राघवाच्या म्हणजे परमात्म्याच्या अनुनयाचा अनुसंधानाचा विचार करावा. असे निग्रहपूर्वक केल्यास प्रपंच माणूस या विकारापासून सुटका मिळू शकेल. मग ही सुटका म्हणजे राघवाच्या भेटीची प्रसादचिन्हे ठरतील. अशा योग्य मार्गाने चालले असताना प्रपंच माणूस भवसागरातूनही चिरंतनची मुक्ती मिळू शकेल म्हणजे प्रपंच नेटका करून परमार्थही साध्य करू शकेल. श्लोक क्रमांक 22. मना सज्जना हित माझे करावे, रघुनायका दृढ चित्ती धरावे, महाराज तो स्वामी वायुसुताचा,
जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा. माणसाच्या मनात समर्थ आपल्या लेखनात अनेक वेळा अचपळ म्हणजे अस्थिर सतत फिरणारे संबोधतात. आपण अगदी सहज एखाद्या ठिकाणी बसलो असता आपल्या मनात अनेक विचार येत असतात. क्षणात आपण एखाद्या लांबच्या गावाची आठवण काढतो. कधी चटकन एखाद्या खवय्याला आवडीचे श्रीखंड आठवते. गवय्याला सुमधूर असा ललत आठवतो. तर कधी क्षणात मित्रांची आठवते. कधी एखादा शत्रूही आठवतो. माणसाचा दृश्य असणारा देह स्थिर असतो, पण त्याचे अदृश्य मन मात्र अस्थिर असते. ते स्थिर करणे हा साधनेचाच भाग आहे. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी शरीर आणि मन यांचा संबंध स्पष्ट करताना जात्याची उपमा दिली आहे. जात्याचं खालचं पेठे जसं स्थिर असते तसे मन भगवंताच्या ठिकाणी स्थिर ठेवून वरचे पेठे म्हणजे जात्याचा वरचा भाग म्हणजे शरीर फिरते राहिले तरी चालेल असे झाले तरच त्यातून समाधानाचे चिरंतन शांतीचे पीठ बाहेर पडेल असे ते सांगतात. म्हणून अचपळ मनाला मनुष्य जन्माचे हित करून घेण्यासाठी भगवतचरणी स्थिर ठेवले पाहिजे. रघुनायक म्हणजे भगवंत हीच रघुनायक म्हणजे श्रीराम म्हणजेच भगवंत ही समर्थांची श्रद्धा आहे. समर्थांची नेहमीची भाषा जनसामान्य मुंगी अशी रोखोक असते, परंतु क्वचित प्रसंगी त्यांच्या अंतर्या म्हणजे कविमन कसे जागृत होते हे स्वामी वायुसुताचा यात एक ओळ आहे ना या श्लोकामध्ये, महाराज तो स्वामी वायुसुताचा. या शब्दसमूहाच्या या वायुसुता शब्दसमूहातून आपल्याला समर्थांचं कविमन कळतं. प्रभू रामचंद्र समर्थांचे आराध्य दैवत आहे, परंतु या श्लोकात असा सरळ उल्लेख न करता समर्थांनी प्रभू रामचंद्राचा उल्लेख वायूचा जो पुत्र त्याचा स्वामी म्हणजे पवनपुत्र असा जो हनुमान त्याचे आराध्य दैवत असा केला आहे. प्राचीन मराठी वाङ्मयात असे कोडेजाव उल्लेख अनेक वेळा आढळतात. अर्थात सांप्रतच्या मराठी वाङ्मयात तर हा दुर्मिळ प्रकारचा आहे. एक आर्या मला लहानपणची आठवते. अलिकुल वहनाचे वहन आणि तो होते शशीधर वहनाने ताडले जाण माते अशी ती आर्या होती. म्हणजे अर्थ काय, पाण्याने भरलेला घडा मी घेऊन येत असताना बैलाने मारले. आता हा अर्थ या आर्यातून काढायचा म्हणजे शब्दांचं हे ताक जे आहे ना ते आपल्या तर्काने आणि बुद्धीने घुसळून दोडी काढण्याचा प्रकार आहे. अलिकुल म्हणजे भुंक्यांचा थवा, त्यांचे वन म्हणजे कमल, त्या वहनाचे वन म्हणजे कमलाचे वन म्हणजे पाणी ते आणत होते. ही पहिली ओळ. अलिकुल वहनाचे वहन आणि तो होते. मग दुसऱ्या ओळीत शशी म्हणजे चंद्र धरणारा म्हणजे मस्तकी धरणारा म्हणजे शंकर, त्याचे वहन म्हणजे नंदी म्हणजेच बैल याने मला मारले. शशीधर वहनाने ताडले जाण माते असा हा कोटीक्रम आहे. समर्थांनी याच कोटीक्रमाने प्रभू रामचंद्राला स्वामी वायुसुताचा असं म्हटलेलं आहे. हा कोदंडधारी राम त्रैलोक्याचा स्वामी आहे. भूलोक भवलोक आणि स्वर्गलोक या तिन्ही लोकांचा तो अधिपती आहे. शिवाय त्याला शरण आलेल्या प्रत्येकाचे रक्षण करण्याचे त्याला उद्धरून नेण्याचे त्याचे ब्रीदच आहे. त्यामुळे साधकाने त्याच्या चरणापाशी आपले चित्त स्थिर करून अनन्य भावाने त्याचे चिंतन करावे, भक्ती सुरू ठेवावी, म्हणजे तो पतितपावन सीताराम आपला नक्की उद्धार करून चिरंतन समाधी देईल याची आपण खात्री बाळगावी असे समर्थांचे सांगणे आहे. आज इथे थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.